आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी भविष्यकाराने भविष्य आखण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही आपल्या पक्षाचंच बघा, आपल्या पक्षामध्ये काय चालतं त्याच्यावरतीच तुम्ही लक्ष ठेवून राहा. आमच्या पक्षामध्ये अजितदादांना मानणारा हा गट आहे. अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती नेत्यांपर्यंत आम्ही सुनित्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे. कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं हे वक्तव्य केलं जातं. मी ते नाराज आहेत असं मी त्यांच्या तोंडून काही आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. परंतु मीडियामध्ये कोणीतरी हेतुपुरस्कर अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या, अशा पद्धतीची चर्चा घडवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भरारी झालेली आहे त्याला कुठेतरी वेगळ्या दिशेला न्यायचा हा एक कार्यक्रम विरोधकांच्या माध्यमातून चाललेला आहे. ते नाराज असतील तर त्यांनी बोलून दाखवावं काय नाराज आहेत. आता परवा गुवाहाटीला गेले, त्याच्या आधी ते कोलकात्याला गेले, एकत्र विमानात गेले, अनेक बैठका झाल्या, अनेक निर्णय झाले. त्या अनेक निर्णयांमध्ये सगळ्या या नेत्यांचा सहभाग होता आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग जर का असेल तर नाराज राहण्याचं काही कारणच नाही. पत्रामध्ये त्यांचं डेझिग्नेशन नसल्यामुळे कुठेतरी दुसऱ्यांदा घटना होते जेव्हा पत्रामध्ये डेझिग्नेशन नसतं आणि त्याच्यामुळे मग पक्ष चर्चेमध्ये. हे बघा, एक सांगतो की एखाद्या व्यक्तीला जर का काम सांगितलं असेल, त्याच्याकडनं चुकून त्याच्यामध्ये राहिलं असेल तर याच्या बाबतीत स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी ट्विट केलेलं आहे. याच्यामध्ये जर का त्यांना बदल करायचा असेल तर नक्की ते करतील. एकूणच रोहित पवार म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीसांनी लिहून द्यावं की राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्ही फोडणार नाही आणि फडणवीसांनी आधी अनेक आश्वासनं दिलेली होती. ते पुन्हा म्हणते की आम्ही त्यांना फोडलं नाही तर तेच आमच्याकडे आले. ते राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही म्हणजे त्यांच्या पक्षाचे फोडणार नाही असं त्यांना लिहून पाहिजे. आणि मग हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांच्या पक्षाचे जर का फोडत असतील तर ते त्यांना ते लिहून घेण्याचा किंवा मागण्याचा तो अधिकार आहे. त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते एकत्र बसून बघावं. आमच्या पक्षामध्ये असा कोणताच प्रयत्नसुद्धा नाही आणि करण्याची आवश्यकता नाही. NDA म्हणून आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतोय. आम्हाला आत्ता दादा गेल्यानंतर आज जर का सर्वात जास्त जवळ कोणी करत असेल तर वहिनींबरोबर मुख्यमंत्रीसुद्धा आमच्या पक्षाच्या आमदारांना व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. रोहित पवारांचा हा जो दावा आहे, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, यातली एक गट जो आहे तो फुटणार आहे. 40 आमदार भाजपमधला लढतील असं एक त्यांनी म्हटलं. 40 आमदार तुमचे अर्धे आणि अर्धे शिवसेनेचे भाजपमधनं. आजच 237-32 आमदार आमच्या सोबत आहेत. अजून 40 कुठे वाढवायचे आहेत आणि कुठे जाणार आहेत? आमचा आकडा 232 वरून 250वर नक्की पुढच्या काळामध्ये जाणार आहे. एकत्रच निवडणूक लढणार आहेत, एकत्रच राहणार आहेत. त्यामुळे फोडून त्यांच्याकडे करतील काय? म्हणजे त्यांच्याकडे रोहित पवारांना हे म्हणायचं आहे का आमच्या पक्षातनं फोडतील आणि भाजपच्या तिकिटावर उभं करतील, असं त्यांना म्हणायचं आहे का? उलट त्यांच्याकडे जागा नसेल तर आम्ही आमच्याकडे त्यांना त्या पक्षातल्या लोकांना घेऊ शकतो. म्हणून असला काही प्रकार होत नाही. आमचा पक्ष पोटाच आहे, याला काही अर्थच नाही आहे. 3 वर्षानंतरच्या निवडणुका आणि आत्तापासून ते नाशिकमध्ये जसं भविष्य सांगितलं जायचं तशा पद्धतीने यांनी भविष्य सांगायला एक दिवस ते खोटं ठरेल. हे बघा तुम्ही. काल महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे सिल्वर ओकमध्ये, काय सांगाल त्याबद्दल? नाही, महत्त्वपूर्ण बैठक पवार साहेबांकडे पार पडलेली नाही. मुळात त्यांना हॉस्पिटलाइज झाल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना बघण्याकरता तटकरे साहेब गेल्या 15 दिवसापासून प्रयत्न करत होते. माझं आणि तटकरे साहेबांचं स्वतःचं बोलणं झालं. काल शपथविधी सोहळा संपल्यानंतर वहिनींशी कदाचित त्यांनी चर्चा केली असेल आणि येताना ते लवकर येऊन पवार साहेबांना बघायला घरी गेले. याचा राजकीय अर्थ काढण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न, नाशिकमधली जी SIT नेमलेली आहे संपूर्ण प्रकरणामध्ये, त्या SIT मधले काही सदस्य जे आहेत ते सगळं प्रकरण थांबवण्यासाठी किंवा काही गोष्टी लपवण्यासाठी पैसे घेतात असा एक आरोप रोहित पवार. SIT कुठली? आता SIT अनेक नेमलेले आहेत. आता याच्या बाबतीमध्ये लपवण्याचं काय कारण आहे? स्वतः मुख्यमंत्री त्याचं मॉनिटर करतायत. त्या खरातला ह्या जेलमधनं टाकतायत, त्या जेलमध्ये टाकतायत. एक गुन्ह्यावरती त्याची नोंद केली जाते आणि त्याला PC मागण्याचा प्रयत्न केला जातोय. लपवण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. एक शेवटचा प्रश्न, सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना निधी मिळत नसल्याची तक्रार केल्याची बातमी समोर आली आहे. यावर काय? हे बघा, वहिनींनी जर का आमदारांना निधी मिळाला पाहिजे,
नगरसेवकांना निधी मिळाला पाहिजे, याच्यासाठी मागणी नाही करणार तर मग कशासाठी? त्याला तक्रार थोडी म्हटलं जातं. ती एक प्रकारची आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा बळ मिळालं पाहिजे. त्यांची कामं कुठे आडली असतील तर मुख्यमंत्री काय प्रत्येक मंत्र्यांना त्या सांगू शकतात आणि त्याच्यासाठी हक्कासाठी लढतील आमच्या कार्यकर्त्यांच्या, आणि ते लढत आहेत. सर, खरा प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना ईडीचं समन आहे, ते उद्या चौकशीसाठी जाणार आहे. तुम्हाला वाटतं एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी होईल? आत्तापर्यंत तुम्ही मीडियाने बघितलं असेल, याच्यामध्ये कुठलाही लपवण्याचा, निष्पक्षपणी चौकशी जर का करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे काही कमतरता वाटते का? अजिबात कोणाला सोडलं जाणार नाही. जो दोषी असेल त्याला त्या ठिकाणी ठेवलं जाईल. सर, आरएसएस के जनरल सेक्रेटरी भोसले जी ने ये कहा है कि आरएसएस के जनरल सेक्रेटरी भोसले जी ने ये कहा है कि पाकिस्तान के साथ डिप्लोमेटिक रिलेशन रखने चाहिए और स्पोर्ट्स को उससे अफेक्ट नहीं होना चाहिए। देखो, उन्होंने क्या कहा है इसके बारे में मेरे को जानकारी नहीं. मैं उनका जो भी बयान है वो देखूंगा, उसके बाद में उसके ऊपर भी बोल सकता हूँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.